नीट 2026 पेपरफुटी प्रकरणात आता आणखीन धक्कादायक खुलासा झाला आहे। सीबीआयच्या प्राथमिक तपासात फक्त मुख्य प्रश्नपत्रिकाच नाही तर राखीव ठेवलेला दुसरा पेपर सेटही फुटल्याचं समोर आलंय। यामुळे थेट एनटीएच्या अधिकाऱ्यांवर संशय वाढला असून देशभरात खळबळ उडाली आहे। दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। राहुल गांधी म्हणाले, नीट 2024 मध्ये पेपर फुटला, परीक्षा रद्द झाली नाही, मंत्री हटवले गेले नाहीत आणि आता 2026 मध्ये पुन्हा पेपरफुटी झाली। तेव्हा प्रश्न असा आहे की शिक्षण मंत्री अजून पदावर का आहेत आणि पंतप्रधान शांत का आहेत? सीबीआय तपासात काही प्राध्यापक आणि शिक्षण क्षेत्रातील व्यक्तींची नावे समोर आली असून तपासाचा फास आणखीन घट्ट होत आहे। विशेष म्हणजे नीटसाठी तयार करण्यात येणारा राखीव प्रश्नसंच अत्यंत गोपनीय मानला जातो। तरीही तो बाहेर कसा आला, यामुळे देशातील परीक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे। आता लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय। दरम्यान तुम्हालाही अशाच अपडेट्स हव्या असतील तर इंडिया लीडरला फॉलो करायला विसरू नका।